एक गोष्ट शेअर करायची होती सगळ्यांसोबत. आजकाल जे ट्रेंड येतात ना, त्या मागेच सगळे पळतात आणि मला ते काय बरोबर वाटत नाही. तुम्ही पण सांगा काय वाटतं. आता डीझेट बाऊलचंच बघा, एवढे व्हिडिओ आले की 2 मिनिटं मलाच वाटलं की टाकावं हॉटेल पुढे एक छोटी गाडी. पण म्हटलं जोश में होश नाही कोणी का. त्यांच्या इथं गर्दी आहे, मग आपण पण करू. अरे पण किमान 50,000 तरी इन्व्हेस्टमेंट लागेलच ना. आणि आपली लोकं पण असली डेंजर आहेत ना, त्याच्याजवळच सुरू करणार. अरे थोडं 2-3 किलोमीटर तरी अंतर ठेवा. एकाच रोडला 5-5 डेझर्टवाले दिसायला लागले. सेम विषय आता फ्रूट प्लेटवाले विकणाऱ्यांचा होणार आहे. मटण डवारा थालीबद्दल पण तेच झालं ना. पुणे चिंचवड सारख्या महाग जागेत 250ला मटण थाली देणं माझ्या हिशोबाने तरी प्रॉफिटेबल नाही आहे. पण आहेत बरेच खतरोके खिलाडी. हां, जर जागा स्वतःची आहे, किचन पण तुम्हीच बघतात, स्टाफ एकदम कमी आहे, तर होऊ पण शकतं. एक लक्षात ठेवा, ट्रेंड जसा पटकन वर आणतो तसं खाली पण नेतो. त्यामुळे लाँग टर्मचा प्लॅन करा. आपण आलो आहे तर टिकायला, 2 महिने हवा करून मावळायला नाही. प्रॉपर प्लॅन करा मित्रांनो, कारण एकदा फटका बसला ना, आयुष्यभर मूड निघून जाईन व्यवसाय करायचा. काय लागलं तर मी हाय मदतीला. हॉटेलबद्दलची माहिती पाहिजे असेल तर आत्ताच फॉलो करा.